आज दिवसभरच लय काम लागलं होतं. मग काय काम संपवलं तेवढ्याच संध्याकाळ झाली की मला आला निकल्याचा कॉल. निकल्या म्हणलं मला लागले भूक. मग काय लगेच निघलो बाहेर आणि ही आमचं निकल्याला म्हणलं चल भावा कुठं जायचं तिकडं जाऊ. जाता जाता ठरवलं चला भेळ खाऊया. मग काय गेलो डायरेक्टली श्री गणेशकडे. श्री गणेशला आलं की लगेच दोघात एक भेळ मागवली आणि ही आम्ही दोघात एक भेळ खातोय. आणि जाता जाता या लम्माचं दुकान दिसलं. मग काय अजून एक भेळ हाणायला लागते म्हणलं. तिथं बी जाऊन भेळीवर नुसता ताव हाणला आणि मग जाता जाता डांबाळकडे मस्त एक चहा पिऊन आम्ही आपल्या घरी गेलो. आणि मग फ्रेश होऊन गेलो आमच्या शेजारी केळकरांच्या गणपतीचं दर्शन घ्यायला. आणि गणपतीचं डेकोरेशन तर लयच भारी झालं. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मग गोंड्याला म्हणलं चल येतो. तिकडून डायरेक्टली मंडळाच्या कार्यक्रमाला आलो तेवढ्यात परत्या मला म्हणतंय की चैत्य चल जरा सांगोल्यातले गणपती बघून येऊया. मग काय एक एक करत गणपती बघत बघत आम्ही पूर्ण गावात गणपती बघून आलो बघा. काय एक से बडकर एक गणपती जात यावर्षी. आणि खरं सांगू का हे असं फिरायला लागलं ना की लहानपणीचे दिवस आठवतात बघा. लहानपणी गणपती आला की पहिल्यांदा गावातनं सगळीकडनं चक्कर मारायची मग आपलं घरी येऊन झोपायचं. तर कसा वाटला आजचा व्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि मला फॉलो करायला विसरू नका.